हॅलो, नमस्कार. मी सविताच लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज आपल्या व्हिडिओला आणि आपल्या दिवसाला पहाटे 4 वाजता सुरुवात झाली आहे. बरोबर 4 वाजता गजर लावला होता. गजर झाला, त्यानंतर उठले. गजर झाला आणि लगेच उठलं की लगेच आपल्याला आळस पण आपला जातो. आणि जर आपण 1-2 मिनिट पडलं की लगेच झोप लागून जाते. त्यासाठी गजर झाला की लगेच उठायचंय. लगेच उठलं की आपली झोप पण कमी होते, म्हणजे आपल्याला लगेच झोप लागत नाही. उठलं की देवाला नमस्कार करायचा. हे आपल्याला उठल्याबरोबर करायचंय आणि दोन्ही हात समोर घ्यायचे आणि आपल्या हाताच्या तळव्यांकडे बघत म्हणायचंय, कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूल्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. असं म्हणायचंय आणि नमस्कार करायचा. त्यानंतर जमिनीवर पाय ठेवण्याआधी आपण जमिनीचं पण दर्शन घ्यायचंय आणि मग आपण फ्रेश व्हायला जायचंय. फ्रेश होऊन आल्यानंतर फ्रेश व्हायचं म्हणजे आंघोळ वगैरे नाही करायची, फक्त तोंड धुवून यायचं, म्हणजे आपली झोप पूर्णपणे निघून जाईल. आणि मेडिटेशन करायला बसायचंय. सकाळी उठल्यानंतर 10 ते 15 मिनिट जर आपण आपल्यासाठी दिले तर ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं आणि आपला दिवस पण चांगला जातो, म्हणजे फ्रेश मध्ये जातो. आता माझं मेडिटेशन वगैरे सगळं झाल्यानंतर इथे मी एक वही केलेली आहे. त्या वहीमध्ये मी रोज 4:30 ते 5:30 या काळामध्ये आपल्याला अफर्मेशन लिहायची आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला मिळवायची म्हटलं तर अशी लिहून काढायची. मी 21/21 ची रेमेडी करत आहे इथं. म्हणजे 21 वेळा लिहून काढायचं, असं 21 दिवस बरोबर ब्रह्ममुहूर्तावर करायचं. हे केल्याने आपल्या इच्छा लवकर पूर्ण होण्यास मदत होते. परंतु इच्छा पूर्ण होत असताना आपण कष्ट पण करायला पाहिजेत, मग त्या इच्छा आपल्या लवकर पूर्ण होतात. आपल्याला जी काही इच्छा आहे त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण त्या दिशेने कष्ट करत गेलं पाहिजे, मग आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. माझं हे सगळं उरकूस तर बरोबर 5 वाजले होते. त्यानंतर मी झाडलोट करून घेतली सगळी. अशी लवकर उठून जर आपण कामं केली ना तर आपली कामं पण लवकर उरकतात बरं का. आणि आपल्याला बाकीच्या गोष्टींसाठी वेळ पण मिळतो. आता एवढ्या लवकर तर बाहेर जाऊन झाडलोट करू शकत नाही, बाहेरचं आवरू शकत नाही. त्यामुळे मी काय करते, आधी सगळं घरातलं आवरून घेते. कारण पहाटे 5 वाजता भरपूर अंधार असतो बाहेर आणि अंधारात जाणं पण योग्य नाही. लाईट वगैरे असते पण भीती वाटते पहाटे 5 वाजता बाहेर जाण्यासाठी. तर त्यासाठी मी काय करते, आधी सगळे घर वगैरे सगळे झाडलोट करून घेते. आणि जेव्हा साहेब उठतील, बाहेर निघतील, तेव्हा मग मी त्यांच्या बरोबरच बाहेर जाते आणि मग बाहेरची झाडलोट करते. सकाळी लवकर उठण्याचा सगळ्यांनाच कंटाळा असतो, तसंच मला पण आहे. कोणताच बदल आपल्यात लगेच होत नाही. त्या बदल करण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो. जर आपण 7 वाजता उठत असू तर आपण लगेच दुसऱ्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून नाही उठू शकत. हळूहळू आपल्याला त्याची सुरुवात करावी लागते. 7 वाजता उठत असू तर आपण आधी 6 वाजता उठायला सुरुवात करायची, नाही त्यानंतर 5 वाजता आणि मग 4 वाजता. असे आपण एक आठवडा जर केलं तर बरोबर आपल्या शरीराला सवय लागून जाते. मी जवळजवळ 1 महिना प्रयत्न करत होते 4 वाजता उठण्याचा, परंतु लगेच माझ्याच्यानी पण शक्य झालं नाही. मी आधी 6 वाजता उठत होते, नंतर 5:30 ला उठायला लागले, नंतर 5 ला उठायला लागले. हा बदल मी माझ्यात हळूहळू करून घेतला. एकदम कधीच आणि कोणताच बदल घडत नाही, तो हळूहळूच करावा लागतो. आणि कोणतीही गोष्ट जर आपण 21 दिवस सलग केली तर त्या गोष्टीची आपल्याला सवय लागून जाते. तसंच सकाळी उठण्याचं पण आहे. आपण जर 21 दिवस सलग लवकर 4 वाजता उठलो तर आपल्याला आपल्या शरीराला ती कायमची सवय लागून जाते आणि आपण बरोबर 4 वाजता उठायला सुरुवात करतो. मग आपल्याला गजरची पण गरज लागत नाही. सकाळच्या वातावरणात असं काम करायला एकदम भारी वाटतं. पण दररोज लवकर उठलं पाहिजे. आपल्या घराभोवताली भरपूर झाड येतं, त्यामुळे पक्ष्यांचा बघा कसा किलबिलाटाचा आवाज येतोय. आणि हा आवाज पण आपले एक मेडिटेशनच असतं बरं का. हा आवाज जर आपण शांततेत ऐकला तर आपलं मेडिटेशनच होऊन जातं.
घरातलं झाड लोट फरशी पुसून झाली. त्यानंतर बाहेर आले. चांगलं उजडायला लागलेलं होतं. साहेब पण चक्कर मारत होते आणि मग मी झाडलोट बाहेरची करून घेतली, बाहेरचं उरकून घेतलं. बाहेरची झाडलोट झाली. त्यानंतर पाणी मारून घेतलं आणि मग आंघोळ उरकून घेतली. तुळशीची पूजा, सूर्यनारायणाला नमस्कार, सूर्यनारायणाला अर्घ्य दिलं, तुळशीला दिवा लावला, दरवाजामध्ये दिवा लावून घेतला, उंबऱ्याला नमस्कार केला. तोपर्यंत बाहेर नळाला पण पाणी आलेलं होतं. ते साहेबांनी पाईप लावून आतमध्ये घेतलं. आतल्या कुंड्यांना आधी पाणी घालून घेतलं. तर धुण्या भांड्याला ड्रम ठेवलेला आहे, तो पण भरून घेतला. त्यानंतर मग मी इथलं सगळं धुवून घेतलं. तुळशीचा ओटा पोर मी रोज पुसून घेत असते. आणि असं कधी नळाचं पाणी आलं, 2-3 दिवसातून आम्हाला नळाचं पाणी येतं, ते नळाचं पाणी आलं की मग मी असं सगळं काही धुवून काढत असते. आज पोरचं ते पुसून झालेला होता, परंतु पाणी आल्यानंतर परत मी धुवून काढला. त्यामुळे आज रांगोळीला थोडा उशीरच झाला होता, परंतु बाहेर रांगोळी काढून घेतली. तुळशी पुढे पण रांगोळी काढून घेतली. त्यानंतर आले घरामध्ये. चहा प्यायचा होता, म्हटलं आधी चहा करून प्यावा, कारण बराच वेळ झाला होता चहा प्यायचा होता. घरात आल्यानंतर गॅसची पूजा करून घेतली. लवकर उठण्याचे हे फायदे असतात बरं का, सगळं काही व्यवस्थित उरकलं जातं. आज पाणी आलं होतं, थोडा उशीरच झाला होता, तरी पण व्यवस्थित उरकत होतं आणि सुट्टी पण होती आज, त्यामुळे डब्याची वगैरे काही घाई नव्हती, त्यामुळे व्यवस्थित उरकता आलं. गॅसची पूजा झाल्यानंतर चहा ठेवला, चहा घेतला. चहा घेतल्यानंतर उंबरा चांगला स्वच्छ कापडाने पुसून घेतला आणि उंबरा पूजन करायचं होतं, रांगोळी काढायची होती दरवाजामध्ये, त्यासाठी स्वच्छ असा उंबरा पुसून घेतला. हळदीचं लेपन करायचं होतं, हळदीचं लेपन करून घेतलं. असं बंद करायचं, मग ते इडिट नाही करायचं.
उंबरा पूजन केलं, त्यानंतर देवपूजा करून घेतली. आणि व्हिडिओ करून हे सगळं करायचं म्हटलं ना, वेळ भरपूर लागतो बरं का. आपलं जर 1 तासाचं काम असेल तर आपल्याला बरोबर 2 तास लागतात. आज आपल्या जास्वंदीच्या झाडाला भरपूर फुलं निघाले बरं का. त्यामुळे देवघरात भरपूर फुलं झाली होते. माझ्याकडे पांढरी जास्वंदी, गुलाबी, लाल अशा 3 जास्वंदीचे प्रकार आहेत. पिवळी पण लावलेली आहे, परंतु अजून लाल छोटी येते. आणि सुंदर अशी देवपूजा माझी झाली. त्यानंतर मला करायचा होता स्वयंपाक. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा ताईंनो, कारण व्हिडिओ करायला खूप कष्ट लागतात बरं का. चला तर मग आता मी इथेच व्हिडिओचा एंड करते. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.